नाशिकमध्ये मलजल प्रक्रिया केंद्रासाठी झाडांची कत्तल करण्यात आली। 4 प्रकल्पांसाठी झाडांची कत्तल करण्यात आली असा पर्यावरण प्रेमींनी दावा केलाय। 7300 वृक्ष लागवडीसाठी 75 लाखांची तरतूद आहे। त्यामुळे 7300 वृक्ष लागवडीसाठी आता नवीन निविदा काढली जाणार आहे। 75 लाखांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे। मलजल प्रक्रिया केंद्रासाठी झाडांची कत्तल करण्यात आल्याचा पर्यावरण प्रेमींनी दावा केला आहे। आता या ठिकाणी त्यांनी तो दावा केला झाडं लावल्याचा, तो झाडं लावल्याचा दावा केला फक्त त्यांनी। या ठिकाणी झाडं दिसत नाहीये, कारण की आपण बघतोय माझ्या बरोबर हे झाड आहे का काठी आहे, कारण की फक्त काठ्याच राहिल्या आहे। बघा आपण बघू शकतो या ठिकाणी फक्त काठ्याच राहिल्या आहे, झाड फक्त नावाला आहे। म्हणजे जो दावा केलाय ना त्यांनी तो केलाय, पण झाडं दाखवा आम्हाला। झाडं जगलीच नाही, झाडं मरून गेली इथलं। म्हणजे हा निव्वळ जो पैसा घेतलाय त्यांनी, तो नाशिक महानगरपालिकेने, उद्यान विभागाने, तो फक्त वापरल्याचा दाखवायचा त्यांना। ऍक्च्युअली कुठंच झाडं लावली नाही।